अगदी थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही कमीत कमी वेळात आणि कमीत कमी मेहनतीमध्ये घरच्या घरी अगदी चांगल्या प्रतीची खारीक पावडर तुम्ही तयार करू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता पावडरचं टेक्स्चर जे आहे ते एकदम मस्त रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे. रंग पण खूप छान आलेला आहे आणि घरी काढलं त्याच्यामुळे प्युरिटीची जी गॅरंटी आहे ती 100% आहे आणि आपण या अर्धा किलो खारकीची ही पावडर करून घेतलेली आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण कमी वेळामध्ये कमी मेहनतीत खारकीचं पावडर कसं तयार करायचं ते आपल्या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि नेहमी आपल्याला खारकीचं पावडर करायचं एक टेन्शन येतं, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, ती लेंदी प्रोसेस असते खारीक फोडायची आणि त्याचं पावडर तयार करायचं. किंवा अशा वेळेस आपण एक ऑप्शन शोधतो की चला पटकन रेडीमेड घेऊन येऊया, पण नंतर कळतं की अरे त्याची क्वालिटी पण चांगली नाही. तर अशा वेळेस कमी वेळामध्ये तुम्ही छान आजचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल ना तर तुमच्या लक्षात येईल की कमी वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं आपण खारीक पावडर जे आहे ते तयार करू शकतो. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या व्हिडिओ आवडला तर. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छोट्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर घरच्या घरी खूप चांगल्या क्वालिटीचं आपण खारीक पावडर तयार करू शकतो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि आपण आता पटकन आपली रेसिपी पाहूया. ही अर्धा किलो ब्राऊन कलरची खारीक आहे आणि आपण खारकीचं पावडर बनवतो तर दोन क्वालिटीच्या म्हणण्यापेक्षा खजूर जे आहे तर ते खूप वेगवेगळ्या क्वालिटीचे खजूर असतात. त्याच्यामध्ये पण रंग मात्र जनरली ब्राऊन आणि आपल्याला येलो असे दोन रंग पाहायला मिळतात. मग ब्राऊनमध्ये पण वेगवेगळे डार्क असतात, थोडा लाईट ब्राऊन असतो. तसे वेगवेगळे जसे आंब्याचे प्रकार आहेत ना, आपण वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळे रंगाचे, तसं पण खारकीमध्ये आहे. तर मोस्टली ही जी आहे ती ब्राऊन खारीक आपण जर ड्रायफ्रूटचे काही पदार्थ बनवत असेल ना तर त्याच्यासाठी वापरतात, कारण थोडी जी आहे ही अशी कडक असते, म्हणजे हिचं पावडर करायसाठी पण सोयीचं जातं. आणि जी पिवळी खारीक जी असते ना ती थोडी सॉफ्ट असते, म्हणून आपण मोस्टली ही खारीक वापरतो. लाडूमध्ये टाकायचं असेल किंवा अजून काही आपल्याला खारकीचे पदार्थ बनत असेल किंवा प्रोटीन पावडर बनवायचं आहे त्याच्यासाठी, किंवा साखरे गुळेऐवजी जर आपल्याला खारीक घालायची आहे तर अशामध्ये आपण या ब्राऊन कलरच्या खारकेचा वापर करतो. आणि तर या खारकेला आपल्याला काय करायचं आहे, एक तर चांगलं वाळवून घ्यायचं आहे. आणि जर ऊन नसेल, तोही एक मोठा हे असतो की बरेच ठिकाणी जे आहे ते उन्हाचं फ्लॅट सिस्टीममध्ये ऊनच मिळत नाही. ऊन नसेल तर त्याला आपल्याला भाजून घ्यावं लागेल. तुम्ही ओव्हनमध्ये पण ठेवू शकता. आणि इथे बघा तुम्ही दोन्ही खारीक जी आहे तुमच्या समोर ठेवलेली आहे, एक वाळवलेली आणि एक जी आहे न वाळवलेली. तर या खारकेचा आवाज बघा. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की खारीक वाळवल्यानंतर तिचा आवाज जो आहे तो बदलतो. म्हणजे ती खारीक जी आहे ती छान अशी कडक होते वाळवल्यानंतर. तर आयदर तुम्ही उन्हात वाळवून घ्या किंवा ऊन नसेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता. ही जी खारीक आहे ही वाळवलेली आहे. मी जवळपास 2 दिवस याला चांगल्या उन्हामध्ये ठेवली होती. या मार्केटमध्ये खारीक पावडर आपल्याला इझिली अवेलेबल मिळतं, पण आपण घरी तयार केलेलं आणि घरच्यामध्ये जो क्वालिटी आणि स्वाद असतो तो काही वेगळाच असतो. आणि म्हणून आपण जरी त्याचा त्रास होत असेल तरी खारकीचं पावडर जे आहे ते घरीच बनवतो, किंबहुना मी तरी बनवते. तर आता आपण या काय करू, ही खारीक जी आहे, कारण प्रत्येक खारीक फोडणे जे आहे हे कठीण काम आहे. एक एक खारीक फोडायला हातही खूप दुखतात आणि वेळही खूप जातो. तर आता आपण ही नवीन एक पद्धत किंवा ट्रिक म्हणून ती पाहू. तर ही सगळी खारीक काय करायची ना, एखाद्या पिशवीत भरायची. म्हणजे ती पिशवी पण तुम्ही प्लॅस्टिकची नको, कॉटनची पिशवी घ्यायची, चांगली स्वच्छ पिशवी घ्यायची. जो बाहेरचा भाग असतो तो आतमध्ये टाकायचा. आणि आमच्याकडे पिशवी नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनचा स्वच्छ कापड पण घेऊ शकता, पण विरलेला कापड नाही घ्यायचा, नाहीतर काय होईल, ते ठोकता ठोकता काय होईल, तो कापड फाटून जाऊ शकतो. आणि त्यानंतर काय करायचं, एखादी जड वस्तू घ्यायची, तुमच्याकडे जे काय असेल ती जड वस्तू घ्यायची आणि त्या जड वस्तूनी आपल्याला या पिशवीला असं ठोकून काढायचं. म्हणजे ॲट ए टाइम काय होते, त्या खारकी सगळ्या एकावर एक असतात ना, तर त्याच्यावरती वार पडतो, त्याच्यामुळे खालची पण थोडीशी ती लूज होऊन जाते फुटायसाठी. तर असं आपण याला ठोकून घेऊ, असं छान सगळीकडे असं ठोकायचं. एका ठिकाणी ह्या जमा करायच्या अशा आणि मग ठोकायचं. मी याच्या खाली पण कापड घेतलं आहे, कारण खाली ओटा आहे आणि ओट्यावर डायरेक्ट हे केलं तर आपल्या ओट्याला हे नको व्हायला, म्हणून त्याच्या खाली पण असं थोडंसं कॉटनचं एक कापड घेऊन घ्यायचं. तर सगळीकडे हे ठोकत नाहीचं, एका ठिकाणी आणायचं असं परत इकडे तिकडे फैललेलं आणि मग ते ठोकायचं. अर्थात तुम्हाला जोर लागतो, हात इथे पण दुखतात, पण थोडंसं काम जे आहे ते तुमचं सोपं होतं. म्हणजे एका वेळेस सगळ्या फुटल्या जातात, नाही तर तुम्हाला एक एक अडकीत त्याच्या साह्याने त्या फोडाव्या लागतात किंवा दगडावरती असं घेऊन घेऊन फोडाव्या लागतात.
खारकीला फोडून जे आहे ते जवळपास 10 ते 15 मिनिट मला झालेले आहे. सगळ्याच फुटल्या असतील असं नाही आहे. तर आपण आता काय करूया, कारण त्याच त्या खारकीवरती परत मार लागला जातो आहे अशा याच्यामुळे. तर आता ही एक परात आहे ना, त्या परातीमध्ये आपण हे काढून घेऊ सगळ्या खारकी. म्हणजे आपल्या ज्या फुटल्या गेल्या आहेत त्या आपण बाजूला काढू आणि ज्या अजून फुटायच्या आहेत तर त्या परत आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. जवळपास मी याला 15 मिनिट ठोकून घेतलं आणि मोस्टली बरीचशी खारीक जी आहे ना ती फुटल्या गेली आहे. तुम्ही बघू शकता बरीचशी खारीक जी आहे ती फुटल्या गेलेली आहे. आणि काही खारीक जी आहे ती त्यातल्या बिया बाहेर नाही पडल्या, पण अशा त्या ब्रेक झालेल्या आहे ना, तर त्या तुम्ही हाताने पण काढू शकता. बघू शकता इझिली ते हाताने निघतात. आपल्याला हे त्याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या सगळ्याच्यातल्या काढून घ्यायच्या. आणि हे शेवटी असतं ना त्याच्या एका बाजूला जी आहे त्याची ती नखी म्हणू शकतो आपण, ती असते ती पण आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायची आहे. आणि हे काम असं 15 मिनिटात झालं आहे अगदी, म्हणजे एवढं सोपी काम झालेलं. आणि हेच जर तुम्ही अडकित्त्याने केलं असतं ना तर तुम्हाला जवळपास 1 तास लागला असता या अर्धा किलो खारकीतल्या बिया काढायसाठी आणि ते फोडायसाठी. आणि मी इथे या खारकीमधल्या सगळ्या बिया तुम्हाला बाजूला दिसत असेल त्या काढून घेतलेल्या आहे. आणि खरं सांगू का 15 मिनिटात माझं 99.9% काम तर एका अटेम्प्टमध्येच झालेलं. म्हणजे फक्त एवढ्या ज्या आहे ह्या 6 खारकी, ह्या फक्त 6 खारकी ज्या ह्या फुटल्या नाही, बाकी सगळ्या ज्या आहेत त्या ब्रेक झाल्या. ह्या राहिलेल्या 4-5 आहे ना तर मी अशा त्याच्यावरती एक एक घेऊन पण त्याच्यावरती थोडं ठोकते. कारण काय आहे ना की ऑलरेडी त्या ठोकल्या गेलेल्या आहे. आणि बघा थोडंसं जरी ठोकलं तरी पटकन ते निघतात. आणि मात्र त्यातल्या बिया ज्या आहे ना त्या 2 ते 3दा पाहून व्यवस्थित काढायच्या, कारण आपल्याला त्याचं पावडर बनवायचं आहे. त्याच्यामुळे त्या पावडरमध्ये मिक्स व्हायचं नाही. तर ह्या छोट्या छोट्या काही प्रिकॉशन जे आहे ते आपल्याला घ्यावं लागतं याच्यामध्ये. ह्या सगळीमधून बिया काढण्याचं सगळ्यात मोठं तर काम झालं, पण आपण याला ठोकलं ना तर ठोकल्यामुळे काय होतं तिथे हीट क्रिएशन होते आणि हे गोड आहे त्याच्यामुळे परत तिथे मॉइश्चर तयार होतं. आता ह्या परत चांबट आलेल्या आहे तुम्ही बघू शकता आवाजावरून. आणि आपल्याला तर याचं पावडर बनवायचं आहे आणि हे जर पावडर तुम्ही मिक्सीमध्ये काढलं तर याचं पावडरच निघणार नाही, कारण ते चिपकून जाईल. तर आता परत तेच आहे की आपल्याला उन्हात याला वाळू घालणे. पण उन्हात वाळू घालणे म्हणजे परत आपले 1-2 दिवस आले. त्यानंतरची आपली प्रोसिजर काय आहे, तर आपल्याला खारकीला असं छान कडक करायचं आहे की जेणेकरून त्याचं पावडर व्हायला पाहिजे. तर आता आपण ती भाजून घेऊया. सो गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी हे छोटा चम्मच दिसतोय ना, या चमच्याने मी फक्त 2 चमचे तूप टाकून घेते. घरचं अगदी साजूक तूप आहे आणि थोडंसं असं मी सगळ्या बाजूनी ते कढईला कोट करून घेते, म्हणजे ते आपल्या खारकीला जे आहे ते सगळं लागेल. आता आपली कढई जी आहे ती चांगली गरम झालेली आहे आणि आपण आता ही खारीक जी आहे ती सगळी त्याच्यामध्ये टाकून देऊ. आता गॅसचा पॉवर जे आहे तो मीडियमवरती करून द्यायचा. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे जे तूप आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं ना ते सगळ्या खारकीला असं कोट होईल छान, किंवा लागेल सगळ्या संपूर्ण खारकेला. तूप टाकण्यामागचं कारणही तेच आहे, कारण आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करणार मिक्सरच्या पॉटमध्ये. तर फिरवून फिरवून काय होतं ना की त्याला परत मॉइश्चर पकडतं, कारण हीट तिथे फॉर्म होते आणि हीट फॉर्म झाली की ते गोड असल्यामुळे परत मॉइश्चर पकडते. आणि म्हणून आपण याला तूप टाकलं याच्यामध्ये. तर तुपाने काय होईल ना, एक स्मूथनेस येतो त्याला आणि ते पटकन फिरल्या जाते आणि त्याला चिपकत नाही. ते खारकीला जे आहे ते मी लो टू मीडियम फ्लेमवरती आता जवळपास मला 10 ते 12 मिनिट झाले आहे भाजून झालेलं आहे. मध्ये मध्ये थांबायचं, थोडंसं फिरवायचं, पण फिरवत राहायचं, जळायला नको. तर असं गॅसवरती ठेवून ही खारीक कडक येत नाही. आपण याला भाजून तर आता बघू शकता ही चांबट आलेली आहे खारीक, पण आता ही भाजून झालेली आहे, चांगल्यापैकी गरम झालेली आहे ही खारीक, म्हणजे हाताला असे चटके लागत आहेत त्या खारकीचे. आता मी हा गॅस बंद करून देते आणि ही खारीक जी आहे ते याच्यामध्येच ठेवून देते. परत एखाद्या वेळेस मध्ये फिरवते, कारण आपली कढई गरम आहे ना तर ते असे लागायला नको, नाही तर त्याचं काय एक स्वाद पण हे होतं, जास्त जळल्या गेली ना खारीक तर त्याचा स्वाद जो आहे तो चालला जातो किंवा टेस्ट जी आहे ती बिघडते. त्याच्यामुळे जळू पण नाही द्यायचे. आणि ही जशी थंडी होईल ना तर तसं त्याच्यामध्ये थोडा क्रिस्पीनेस येईल किंवा आपल्याला त्याला ग्राइंड करायला जे आहे ते सोपं जाईल. तर त्याला पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यातच ठेवून थंड होऊ द्यायचे आपल्याला. खारका जे आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहे, तुम्ही ते बघू शकता, म्हणजे इझिली जी आहे ते तुटतात. सो इथे मी आता हे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये खारीक टाकून, खूप जास्त एकदम टाकायची नाही. आपलं जे ब्लेड असते ना तर ब्लेडच्या वरती आली तरी बस आहे, तिथपर्यंतच टाकून घ्यायचं. जास्त असेल तर 2दा काढू शकता. आता हे मिक्सरला फिरवून घ्या. बघूया की आपली पावडर जी आहे ती कशी तयार झालेली आहे. हा मस्त, तुम्ही बघू शकता किती छान पावडर आपली तयार झालेली आहे. वाव,
आणि एक लक्षात घ्यायचं की पावडर करायच्या वेळेस कंटिन्यू आपलं मिक्सर फिरवायचं नाही. थोडा वेळ फिरवून परत बंद करायचं. मग थोडंसं झाकण उघडून त्याला सगळ्याला मिक्स करायचं, कारण ते गरम नको यायला. एकदा गरम आलं ना तर काय होईल की आपली पावडर तयार होत नाही आणि ते त्याला चिपकून जाते. बघू शकता छान पावडर तयार झाली आहे. आणि अशाच पद्धतीची पावडर, म्हणजे एकदम फाईन पावडर आपण याची कशासाठीही वापरत नाही. फाईन पाहिजे असेल तर तुम्ही ही चाळून घेऊ शकता. वरचं राहिलेलं परत थोडंसं गरम करून परत त्याची तुम्ही पावडर बनवू शकता. पण मोस्टली आपण लाडूसाठी किंवा जेही पदार्थ बनवतो त्याच्यासाठी थोडीशी अशाच पद्धतीची आपण पावडर नेहमी वापरतो. आपल्याला दुसरी काढायची आहे, तर दुसरी पावडर काढायसाठी पण आता हे थोडंसं, जे आपलं भांडं आहे ते गरम आलेलं आहे, तर ते थोडंसं नॉर्मल येऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पावडर आपली काढून घ्यायची. पण अजून एक टिप्स काय लक्षात ठेवायची याच्यामध्ये, गरम केलंय आपण खारका आणि त्यानंतर थंड झाल्या पूर्णपणे ते इमिजिएटली ते पावडर काढायची. तशाच त्या ठेवून द्यायच्या नाही, कारण ना त्या थोड्या मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात, त्याच्यामुळे परत तुम्हाला ते जास्तीचं काम होऊ शकतं. म्हणून जेव्हा गरम केल्या तेव्हाच त्या थंड झाल्या की लगेच काढून घ्यायचं. तुम्ही बघितलं असेल, अगदी कमी मेहनतीमध्ये झंझट न करता आपली जी खारीक पावडर जी आहे ते कशी पटकन तयार होते. आणि इथे आपली खारीक पावडर रेडी आहे. तुम्ही हे थोडीशी थंड होऊ द्यायची आणि एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायची. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ पाहून लक्षात आलं असेल की खरंच हे काम जे आहे ते खूप सोपं झालेलं आहे. हे जे आहे ती खूप इझी आणि सोपी प्रोसेस आहे. सो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.